नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उरीवर हल्ला केला आणि भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. म्हणून आजच्या महाचर्चेचा विषय आहे दहशतवाद आणि संरक्षण सिद्धता. यामध्ये लष्करातले सगळे माजी अधिकारी आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. आपल्याबरोबर आहेत कॅप्टन सुरेश वंजारी, विंग कमांडर शशी कोपीकर, कर्नल श्री खाजगीवाले आणि नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत कार्तिक लोखंडे, जे चीफ रिपोर्टर दैनिक हितवादचे आहेत. या संदर्भात आपण सगळी ही चर्चा नागपूरवरून आपल्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओवरून आपल्याबरोबर आहेत दैनिक हितवादचे चीफ रिपोर्टर कार्तिक लोखंडे. या सगळ्या मंडळींबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो सहभागी होतात कॅप्टन सुरेश वंजारी, विंग कमांडर शशी कोपीकर, कर्नल श्री खाजगीवाले, हे सगळे माजी निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. आणि नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत कार्तिक लोखंडे, जे चीफ रिपोर्टर आहेत दैनिक हितवाद, आणि दूरदर्शन पुणे येथून थेट प्रसारणामध्ये आपल्यावर सहभाग घेत आहेत लेफ्टनंट जनरल श्री डी.बी. शेकटकर, हे देखील निवृत्त अधिकारी आहेत. या सर्व मंडळींबरोबर आपण चर्चा करणार आहोत. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथमतः या संदर्भातली एक ध्वनिचित्रफीत पाहूया. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे परस्परांशी असलेले राजकीय सौहार्दाचे संबंध संपुष्टात आले. त्याला कारणही तसंच आहे. पठाणकोट आणि उरी हल्ल्यांमुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अवघ्या जगासमोर सिद्ध झालाय. पाकिस्तानने भारताविरोधात पुकारलेले छुपे युद्ध आता सहनशक्तीच्या पलीकडे गेले. पठाणकोट, उरी आणि इतर दहशतवादी हल्ल्यांमुळे देशवासीय कमालीचे संतापलेत. एका मागोमाग एक झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक सैनिक शहीद झालेत. त्याचा बदला घ्यावा असा दबाव संयमी सरकारी धोरणांवर झाला आणि भारतीय सैन्याने सर्जिकल अटॅक घडवून आणला. त्यामुळे जवानों का बलिदान व्यर्थ ना होने देंगे या वचनाला जागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होतोय. आपलं सैन्य क्षणार्धात पाकिस्तानला अद्दल घडवू शकतं हे या निमित्ताने सिद्ध झालंय आणि पाकिस्तानलाही कळून चुकलंय. युद्ध न व्हावं यासाठी भारत कायम प्रयत्नशील राहिलाय आणि राहीलही. परंतु सहनशक्तीलाही मर्यादा असतात. उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर युद्धसदृश स्थिती असली तरी संयम आणि सौजन्य हा भारतीय संस्काराचा भाग आहे. त्या संस्काराला पाकिस्तानने चुचकारू नये, नाहीतर भारतीय सैन्य स्वतःची क्षमता सिद्ध करण्यास उत्सुकच आहे. केवळ एका आदेशाचं अंतर आहे. उरी हल्ल्यानंतर ढवळून निघालेल्या सुरक्षा यंत्रणांना नैतिक पाठिंबा देण्यासाठीच आजची ही महाचर्चा. नमस्कार. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दहशतवाद आणि संरक्षण सिद्धता याविषयी बोलत असताना 68 वर्ष भारतीय स्वातंत्र्याला झाली आणि धगधगता काश्मीरचा प्रश्न आजही तसाच आहे. कॅप्टन सुरेश वंजारी, आज जो सर्जिकल स्ट्राईक आपल्याला करावा लागला, कारगिलचं युद्ध करावं लागलं, ही सगळी पूर्वीची पार्श्वभूमी आहे. 65चं असेल, 72चं असेल, 98ला आपण सगळं केलं. हे सगळं आजपर्यंत काय होतं, मूळ या सगळ्या गोष्टीला असणारी पार्श्वभूमी कोणती? माझ्या मते सर्जिकल स्ट्राईक हा एक फौज लोकांचा, आमच्या आर्मी लोकांचा हा एक डेली रुटीन आहे. जे कुठेही येते. आता यावेळी जे सर्जिकल स्ट्राईक आहे मोर एज अ पॉलिटिकल, त्याला जो काही रंग आला गेला, बाहेर गेलाय, तो खरोखरच जरा विचित्र वाटतो. वंजारी सर, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत घडतायत. हा दहशतवाद फोपावला गेला, काश्मीरचा प्रश्न अजूनही चिघळला गेलाय, तसाच आहे 68 वर्षानंतर. याला पार्श्वभूमी काय? भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या 47 पासूनची पुढपर्यंतची, ताश्कंद करारापर्यंतची, 98च्या कारगिल युद्धापर्यंत काय मूळ पार्श्वभूमी आहे? आता त्याला बरेच फॅक्टर्स आहेत. पण आता जे काही सर्जिकल स्ट्राईक, हे जे काही एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज होत आहेत, हे जे काही दहशतवादी येत आहेत, त्याला मुख्य कारण पाकिस्तानमध्ये लोकशाही कधी नांदलीच नाहीये. तिथे आजच आपण जर विचार केला तिथे 3 हेड्स आहेत. एक तो शहीद आहे, दुसरे नवाब शरीफ आहेत आणि तिसरे फौजी आहेत. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची खुर्ची सांभाळायची. आणि काश्मीर हा असा इश्यू आहे की पाकिस्तान हा ऑलवेज विल कीप इट लाईव्ह. आपण आजही जरी आता जे सर्जिकल स्ट्राईक केला तो आपल्या हद्दीत केला आहे, हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे. पीओके हा दुसरा कोणाचा नाही, तर हा इंटिग्रल पार्ट ऑफ द इंडिया आहे. हे प्लीज
हे आम्हाला समाजानं कळत नाहीये. आम्ही एलओसी क्रॉस केली, दॅट इज नॉट इंटरनॅशनल बॉर्डर. हा एक हेतू आहे. आता काश्मीर म्हणजे पाकिस्तान हा दरवेळेस आपल्या हिंदुस्थानला हात टोकतच राहणार आहे. हो, युद्ध त्यालाही परवडणारे नाहीये. कारण आय हॅव सीन द 65 वॉर. खरंच जर वेळ आली तर ते कर्नल साहेब आहेत, विंग कमांडर साहेब आहेत. आम्ही 1-2 दिवसामध्ये वी कॅन रन ओव्हर द पाकिस्तान. आपली युद्धाची सज्जता पुष्कळ चांगली आहे. विंग कमांडर शशी कोपीकर, मी तुम्हाला विचारू इच्छितो, आपण प्रत्यक्ष काम केलेलं आहे. इतके वर्षानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाची मुत्सद्देगिरी सगळ्या जगाने पाठिंबा दिल्यामुळे हा सर्जिकल स्ट्राईक या क्षणाला म्हणजे या वातावरणामध्ये आपण करू शकलो. हे कशा पद्धतीने घडू शकलं? सर्जिकल स्ट्राईक ही नेहमी जी लष्कराची कारवाई असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरनं सगळ्यांनी त्याला उचलून धरलं की आपण दहशतवादाला आळा घालण्यासाठी कारवाई केली आणि पाकिस्तान त्याला दबला गेला. शशी कोपीकर, ह्या बाबतीत मी काहीसं वेगळं मत मांडेन. युद्धशास्त्रात एक तत्व असतं, ते म्हणजे वॉर इज अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स. राईट. हो. आधी मुत्सद्देगिरी करावी लागते, कधी कधी आर्थिक दबावही आणावा लागतो आणि त्याच्यानंतरच अशी पावलं उचलली जातात. जी. आताही तसंच झालंय. हो. आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक हे नेहमीच होणारं अस्त्र आहे हे मला वाटतं म्हणणं काहीसं चुकीचं आहे. आता सर्जिकल स्ट्राईकचं महत्व हे आहे की इतरही बाबतीत तुम्ही पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीत हे उचललेलं एक योग्य पाऊल आहे. धाडसी पाऊल आहे. बरोबर. धाडसी पाऊल आहे आणि योग्य पाऊल आहे. हे पाऊल उचलताना भारतीय सैन्याने बरीच काळजी घेतली. एक तर त्यांचं लक्ष फक्त आतंकवादी छावण्यावर होतं. बरोबर. दुसरं म्हणजे आजूबाजूच्या नागरी वसाहतीवर त्यांनी कधीही हल्ला केला नाही. बरोबर. आणि तिसरं म्हणजे त्यांनी असंही जाहीर केलं की पाकिस्तानी सैन्य हे आमचं लक्ष नव्हतं. हो, फक्त आतंकवादी होते. फक्त आतंकवादी होती. असं म्हटल्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेत बरीच कमी आली आणि त्यांची काहीशी कोंडी झाली आणि त्यांना आपण कसं वागावं आणि कसं उत्तर द्यावं या बाबतीत गोंधळात टाकलं गेलं. मला वाटतं कर्नल खासगीवाले, मुळात सर्जिकल स्ट्राईक आम्हाला थोडक्यात त्याची व्याख्या सांगा, कारण आपल्या लष्कराला ते आपल्या सगळ्या मंडळींना माहिती असेल, त्या संदर्भात सांगा. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे एक अशी कारवाई आहे की जी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेली असते. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी काही कारवाई करावी लागेल त्याला आपण सर्जिकल कारवाई म्हणू शकतो. तर ह्या वेळेला उद्देश आपला होता क्लिअर की आपण एलओसीच्या पलीकडे जे लॉन्च पॅड्स आहेत, ज्या ठिकाणाहून आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसतात, त्याच्यावर हल्ला करायचा, त्याला नेस्तनाबूत करायचं, हे मिलिटरीच्या तर्फे झालं. पण हे करत असताना पाकिस्तानला आपल्याला हा संदेश द्यायचा होता, राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय देखील, की आम्ही एलओसी पार करून पलीकडे जाऊन आम्हाला हवं तेव्हा हल्ला करू शकतो आणि यापुढेही करू. हा जो संदेश होता, हा संदेश जास्ती महत्वाचा होता. जसं सरांनी आधी सांगितलं, वंजारी सरांनी, की अशा लहान प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईक्स एलओसीवर बऱ्याच वेळेला होत असतात. त्या फार आज आपण जात नाही, त्याच्यामध्ये फारशी माणसं आपण मारत नाही. कर्नल खासगीवाले आपल्याबरोबर पुण्यावरून DB शेकटकर जी आहेत, जे लेफ्टनंट जनरल आहेत, निवृत्त आहेत. मला वाटतं शेकटकरजी, या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं की मुळामध्ये असे हल्ले झाल्यानंतर, उरीचा हल्ला झाला, बारामुल्लाला हल्ला झाला, या संदर्भात अजूनही हल्ले होत आहेत. आज देखील कुपवाडला हल्ला झालाय, म्हणजे हे हल्ले आजही सुरूच आहेत अशा पद्धतीचे. तर मग हे हल्ले कसे थांबतील? पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये जरी आपल्याला यश मिळालं असलं तरी भारताने अशा पद्धतीने संयमाची भूमिका, सर्जिकल स्ट्राईकची भूमिका किती वर्ष घ्यायची? शेकटकरजी. सर्वप्रथम मला आपल्याला विनंती करायची आहे की सर्जिकल स्ट्राईक बद्दलच लोकांचे विभिन्न मतभेद आहे. इथे स्टुडिओमध्ये पण असंच कळतंय की सर्जिकल स्ट्राईक जे असतो हा एक फार स्पेशल ऑपरेशन असतं. याला फार तयारी करावी लागते, अचानक होत नाही. जे आम्ही अचानक काम करतोय, मी स्वतः महानिर्देशक होतो, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन मी काम केलेलं आहे,
म्हणून मला माहित आहे ते सगळं, ठीक आहे ना. ते ही जी गोष्ट आहे ह्याच्याकरता आपल्याला नाईलाजाने जेव्हा दुसरा पर्याय नसतो तेव्हा आपल्याला ही कारवाई करावी लागते. धडा शिकवाय करता ह्या स्ट्राईक करता फारच फार तर 10, 15, 20 लोक जातात, पण त्यांच्या मदतीकरता आपल्याला हजारो लोक तयार ठेवावे लागतात. जर ते कोणत्या विपत्तीत आले तर त्यांना परत काढाय करता आपल्याला मोठं सैन्य ठेवावं लागतं, विमानं तयार ठेवावी लागतात. 2 विश्वामध्ये जगामध्ये 2 स्ट्राईक झालेल्या आहे मोठ्या, त्याचा मी अनुभव आपल्याला एक उदाहरण देतोय. एक सर्जिकल स्ट्राईक होती जी इस्रायलनी एनटीबी मध्ये केली होती. एनटीबी नावाचा ते काय आफ्रिकेमध्ये त्यांनी ते तिथे गेले आणि 20 मिनिटात त्यांनी ते स्ट्राईक केलं. दुसरी सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे ती अमेरिकेने ओसामा बिन लादेनला अबोटाबादमध्ये जे काढलं, दॅट इज सर्जिकल स्ट्राईक. ही जी स्ट्राईक आपली केली आहे आपण पाकिस्तानमध्ये जे म्हणतोय, आणि ते बरोबर कोणी म्हटलंय की दिस आवर ओन एरिया, इट इज ऑक्युपाई काश्मीर आवर ओन टेरिटरी. पण इथे ही 1971च्या युद्धानंतर ही पहिल्यांदा झालेली आहे. 1971 ह्या प्रमाणावरती, ह्या व्याप्त्यामध्ये, ह्या तयारीप्रमाणे ही झालेली आहे. त्याच्या अगोदर आपण काही महिने अगोदर ब्रह्मदेशात आपण केली होती एक शेकटकरजी आपण तुमच्याकडे नामाला ऑपरेशन करतो, जे नामाला आपण शेकटकरजी हल्ले आपण करतोय, तुमच्याकडे परत येणार that आहोत. is नागपूर part of our दूरदर्शनवरनं नामा कार्तिकजी लोखंडे आपल्या बरोबर आहेत. माननीय पंतप्रधान महोदयांनी गेल्या 2 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये प्रामुख्याने लक्ष घातलं. संपूर्ण जगभरामध्ये दहशतवादाला कशा पद्धतीने पाकिस्तान पोहोचतंय हे जगाला पटवून दिलं. म्हणून या सर्जिकल स्ट्राईकच्या मागे मोठी राजकीय मुत्सद्देगिरी होती. हे कार्तिकजी लोखंडे आपल्याला मान्य आहे का? जरूर. इनफॅक्ट सर्जिकल स्ट्राईकचा जो प्रकार असतो जी, ह्यामध्ये एक आपल्या आर्मीला कॅपॅबिलिटी बेस्ड बनवण्याचा एक उद्देश असतो जी, किंवा त्यामधनं तो मेसेज पाठवायचा असतो की आपली आर्मी कॅपेबल आहे कोणत्याही गोष्टीला डील करायला. आणि जसं आपण म्हटलं की पंतप्रधानांनी आतापर्यंत वेगवेगळ्या देशांचे जे दौरे केले त्यामध्ये टेररिझमचा मुद्दा सातत्याने त्यांनी लावून धरला, क्रॉस बॉर्डर टेररिझमचा मुद्दा लावून धरला, आणि देशांतर्गत सुद्धा ते वेगवेगळ्या फोरमला बोलत आलेत. त्यामधनं पाकिस्तानने जे आपल्या विरुद्ध कधी छुप कधी उघड असं जे युद्ध सुरू केलेलं होतं तर त्याला काउंटर करण्याचेच त्यांनी प्रयत्न केले. आणि सर्जिकल स्ट्राईक बद्दलही सध्या जे मतप्रवाह आहेत की याला सांगायला पाहिजे होते की नाही, याचे पुरावे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट विसरली जाते आहे की मुळात सर्जिकल स्ट्राईक समजा झाली आणि हे जर डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सनी सुद्धा सांगितलं बरोबर, तर त्यामध्ये देशातल्या जनतेचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो. खरी गोष्ट आहे की सरकार जी आहे ती आपल्या सेफ्टी आणि सिक्युरिटीची देशांतर्गत सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा याची योग्य ती काळजी घेते आणि सरकार सक्षम आहे. तो जो कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्यामुळे आणि अशा गोष्टींची पब्लिसिटी केल्यामुळे योग्य त्या प्रमाणात अर्थात व्हिडिओ वगैरे दुर्दैवाने कार्तिकजी आपल्या प्रत्येक जे काही गोष्टीमध्ये केलं जातं त्यांनी स्ट्रॅटेजिक कल्चर जे आहे ते डेव्हलप व्हायला मदत होते. दुर्दैवाने कार्तिकजी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक राजकारण केलं जातं, त्याच्याविषयी आपण नंतर येणार आहोत. या चर्चेमध्ये आपण महत्वपूर्ण चर्चा अशा पद्धतीने राजकीय मुत्सद्देगिरी असेल, लष्कराने केलेली कारवाई असेल, भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपण काम करणं अपेक्षित आहे. कॅप्टन सुरेश वंजारी, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की मुळामध्ये बारामुल्ला आणि कुपवाडमध्ये पुन्हा एकदा आता हल्ले झाले सर्जिकल स्ट्राईक नंतर, म्हणजे अजूनही दहशतवादी त्या ऍक्टिव्हिटीज करतात आहेत. तर हे करत असताना आपला इंटेलिजन्स ब्युरो या संदर्भात कुठे कमी पडतो की राजकीय मुत्सद्देगिरी अजून कमी पडते, लष्कराला हवं तेवढं स्वातंत्र्य दिलं गेलं जात नाहीये, असं काही कारण आहेत का? नाही, अशातलं काही नाहीये. मी पहिल्याच वेळेस मी सांगितलं की पाकिस्तान हा आयुष्यभर हे स्ट्राईक्स करतच राहणार आहे, दहशतवादी हल्ले करतच राहणार आहे. मोठं वॉर पाकिस्तानला परवडणारं नाहीये. हो, आता त्या ठिकाणी सुद्धा दुसरं असं आहे की जो तो सत्ता ही आहे ती मिलिटरीची सत्ता आहे. म्हणजे सिव्हिल गव्हर्नमेंट अनफॉर्च्युनेटली गेल्या 60-70 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये लोकशाही कधी नांदीच नाहीये. भारताचं इंटेलिजन्स त्यामध्ये कुठेतरी आपल्याकडे सळग करण्यामध्ये कमी असं काही नाही, गुप्त वार्ता यंत्रणा असं काही आहे. हे एक सरप्राईज आहे. आता या ठिकाणी जे काय असतात ते चिरीमिरी येतात. आपण गनिमी कावा म्हणतो आपला, त्या गनिमी कावाचं हे युद्ध हे पाकिस्तान सतत ठेवणार आहे हिंदुस्थान बरोबर. आपल्याला जे काही ह्याच्यातून मार्ग काढावे लागणार ते मात्र दुसरे मार्ग काढावे लागतील. आपल्याबरोबर दूरध्वनी थेट संपर्क यंत्रणेमार्फत आपल्याबरोबर श्रीनिवास सोहोनी पुण्यावरनं आहेत. त्यांची विशेष मी ओळख या ठिकाणी करून देतो. ते माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांचे ते
माजी सचिव होते आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती यांचे ते सल्लागार राहिलेले आहेत. स्वतः ते व्यूहरचना तज्ज्ञ आहेत आणि प्रशासक विश्लेषक आहेत. आपलं मनापासून श्रीनिवास सोनीजी या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो, या संदर्भामधली व्यूहरचना आणि प्रशासनाची असणारी आंतरराष्ट्रीय भूमिका ही कशा पद्धतीने घेणं पुढच्या भविष्यात आवश्यक आहे? हो, धन्यवाद. याचं उत्तर तर सोपं आहे एका दृष्टीनं. संक्षेपात सांगण्याचं म्हणजे शिवनीती अंमलात आणावी. जी, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलेलं आहे आमच्याबद्दल, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, भूमंडळी. हो, तर त्याचं विश्लेषण करताना जे विचार येतात ते एक तर आपल्याला ओळखावं लागेल जी, की भारत देशावर बाहेरी शक्तींकडून बहुमितीय म्हणजे मल्टी डायमेन्शनल असा नियोजित हमला करण्यात येत आहे. आणि चिन्ह अशी आहेत की पुढेही असा करण्यात येईल. तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेश नीती या संबंधित महत्वाच्या प्रश्नावर धोरण आपण जेव्हा आखतो, निर्णय घेतो किंवा विचारही करतो, त्यावेळी भारत सरकारने 3ही सेना प्रमुखांना म्हणजे थल, वायू आणि नौसेना अध्यक्षांना संमिलित केले पाहिजे आणि आता करण्यात येत आहे. फार उत्तम बाब आहे. तसंच आपल्या सशस्त्र सेना बल, निमलष्करी बळ, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सर्व नागरिकांनी खंबीर बळकट पाठिंबा आणि उत्साहपूर्ण सहकार्य देऊन त्यांचे मनोबल राखणे अत्यंत गरजेचं आहे. तसंच म्हटलं महत्वाचे 1-2 मुद्दे आहेत. ते आपली परवानगी असली तर मी त्याचे उल्लेख करतो. एक तर राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ शासनाचीच जबाबदारी आहे हा विचार टाकून देणे आवश्यक आहे. सोनीजी, महत्वाचा एक प्रश्न आहे की याला राजकारणाचा रंग जो दिला जातो की मुळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झालं की नाही असं ज्याचं राजकारण केलं ते कितपत योग्य आहे मला सांगा. याला आपण काय लष्करी भाषेमध्ये काय उत्तर येऊ शकतो? लष्कराची भूमिका काय असेल यामधली? आता असे जे काही लोक म्हणता आहेत त्याचा उपाय एक आहे की पुढे जेव्हा अशा प्रकारची कारवाई घेणं आवश्यक राहील त्यावेळी ह्यांच्यापैकी काही निवडक लोकांना घेऊन जायला पाहिजे लष्कराने. बरोबर. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अतिशय महत्वाची भूमिका मांडलीत की मोठी चपलक चपराक या मंडळींना आहे की अशा पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीने शंका घेता. भविष्यातल्या स्वयंसिद्धतेबद्दल आपण थोडक्यात काय सांगू शकाल? लष्कराने संरक्षण सिद्धता कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे? लष्कराने आता एक तर आपली लष्कराची जी आवश्यकता आहे आधुनिकीकरण आणि त्यांचं शस्त्र युद्ध सामग्री प्रशिक्षण विषयी त्यांच्या ज्या आवश्यकता आहे त्या तातडीनं युद्ध पातळीवर पुरवण्यात हव्या. तसेच त्यांना देऊ केलेले वेतन भत्ता सवलती ह्यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ करणे आवश्यक आहे. इतर सुरक्षा यंत्रणांबद्दल ही निमलष्कर पोलीस व गुप्तचर हेच धोरण आपले पालन करणे आवश्यक आहे. पण असा प्रसंग उद्भवला तर आपण अतिशय प्रसन्न अवधान ठेवून एक संयमित. श्रीनिवास सोनीजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि चांगलं मार्गदर्शन या चर्चेमध्ये केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. कोपीकरजी, मगाशी वंजारीजी असं म्हणाले होते की बाबा या बाबतीतली भूमिका जेव्हा घेत असतो तर ह्या सगळ्याला राजकीय मुत्सद्देगिरी लागते, पण ही मुत्सद्देगिरी आजपर्यंत कमी पडली. याच्यामुळे आपण कधी यशस्वी झालो नाही. तंत्रज्ञान कमी पडलं, संरक्षण विषयक जो खर्च आपल्याला अपेक्षित अर्थसंकल्पात तरतूद होती ती केली गेली नाही. या सगळ्या भूमिका घेऊन काम करावं लागेल की नाही? का किती वर्ष आपण हल्ल्यांना सामोरं जायचं? तुम्ही आता म्हणालात ते नक्कीच बरोबर आहे. बरीच वर्ष आपली मुत्सद्देगिरी जी चालली ते शक्ती प्रदर्शनाच्या ऐवजी आपण किती हतबल आहोत जी असं दाखवण्यासारखी झाली. आता त्यात बदल होत आहे आणि तो बदल असाच पुढे नेणं आवश्यक आहे. मुत्सद्देगिरी करताना आणि आर्थिक दबाव आणताना ही गोष्टही लक्षात ठेवावी लागेल. दुसरं म्हणजे जेव्हा आपण अशा संघर्षाची तयारी करतो तेव्हा असं लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मी जे म्हणतो ते लष्कराला उद्देशून म्हणत नाहीये, सामान्य जनतेला उद्देशून म्हणतोय की सशस्त्र संघर्षात बरेच स्तर असतात
आत्ता जो स्तर दर्शनी आला तो बऱ्याच खालचा लेवलचा होता. ह्याच्यात आणि संपूर्णपणे युद्ध पुकारण्यात त्याच्यामध्ये 3-4 वेगळे स्तर असतात. त्या सगळ्या स्तरांची तयारी कोपेकरजी, आपल्याला युद्ध तर परवडणारच नाही, कारण आपण विकसनशील देशांच्याकडे वाटचाल करतोय आणि आपल्याला जर का म्हटलं तर पाकिस्तानची अराजकता आणि जी आर्थिक स्थिती खूपच वाईट पद्धतीची आहे. कारण खासगीवाले तुम्ही सांगा की हे जर का आपण पाहिलं या सगळ्या भूमिकांकडे, तर लष्कराने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात आता सध्या पाऊल उचललेलं आहे का? त्याला तशा पद्धतीचं लष्करी बळ देण्याचं शासनाचं धोरण, केंद्र शासनाचं धोरण आहे का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, सर्वात पहिल्यांदा मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की लष्कराकडे असे स्ट्राईक्स किंवा अशा प्रकारच्या कारवाई करायची ताकद पहिल्यापासून होती. बर, व्हेरी गुड. या केपेबिलिटी बद्दल शंका नाही. जी. पण ही केपेबिलिटी वापरायला जी राजनैतिक ताकद लागते हो ती नसल्या कारणाने हो लष्कर हे काम करत नव्हतं. त्यामुळे लष्कराला उरीच्या हल्ल्यानंतर 7 दिवसामध्ये एवढं सगळं कोऑर्डिनेशन करून या ठिकाणी हल्ला करता येणे शक्य झालं, कारण यांच्यात पोटेन्शियल पहिल्यापासून होतं. बरोबर. याचा सरावही पहिल्यापासून झालेला असतो. जी. कोऑर्डिनेशनची ही तयारी पहिल्यापासून झालेली, ज्याला आम्ही ड्राय रन म्हणतो, ते झालेले असतात. बरोबर. पण हे करायची आपल्याला मुभा नव्हती, ती मुभा आता मिळाली. अगदी खरी गोष्ट आहे. महत्वाचा मुद्दा तोच होता. म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी हे सांगितलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्त हे वायात दिलं जाऊ जाणार नाही, रक्त वाया जाणार नाही, आणि त्या संदर्भातली भूमिका त्यांनी ठोसपणे मांडली. ही सगळी सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय मनोहरजी पर्रिकर यांनी आपल्या भारतीय जवानांचं अभिनंदन केलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. ते मनोगत त्यांनी काय व्यक्त केलं हे आपण पाहूया. शहाजत जिसके लिए हमारे दुश्मन जिन्होंने ये कर्म किया था, उनके गाल पे 5 थप्पड़ लगाने वाले हमारे पैरा फोर्स के सभी जवानों को मैं उनका अभिनंदन करता हूं और उनको बधाई देता हूं. हम दूसरों के ऊपर राज्य नहीं करते, लेकिन अपमान सहेंगे नहीं और इसके आगे कदाई नहीं. आतंकवादियों के तहत आप हमें अगर पीड़ा देना चाहते हैं तो इस देश की सेना, इस देश के लोग सभी आपको भी पीड़ा देने में समर्थ है. एनेस्थेसिया देता है, भूल देता है, भूल बोलते हैं. भूल देने के कारण जो की ऑपरेशन होती है, सर्जरी होती है, उसको ध्यान में नहीं आता है कि सर्जरी हो गई. 2 दिन हो गया, पाकिस्तान को अभी तक ध्यान में नहीं है. माननीय मनोहर पर्रिकरजींनी ज्या पद्धतीची भूमिका आणि मुळामध्ये आपल्या जवानांचं स्वागत केलं आणि कशा पद्धतीने पाकिस्तानला अॅनेस्थेशिया न देताही या पद्धतीची भूमिका घ्यावी लागली हे व्यक्त केलं. शेकटकरजी, मला सांगा, हे सगळं करत असताना पुन्हा एकदा राजकीय मुत्सद्दीकडे आपण वळतोय, पण परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल करणं काय आवश्यक आहे? तुम्ही हा सर्जिकल स्ट्राईक केलात, पुन्हा एकदा आपल्यावर हल्ले होत आहेत, हे सगळं करत असताना परराष्ट्र धोरणामध्ये काय आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे? परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण हे 21व्या शतकामध्ये एकत्र आलं पाहिजे. पहिली गोष्ट, दे आर नॉट सेपरेट नाव, दे आर ऑल पार्ट ऑफ वन. पहिली गोष्ट आहे. आपण जेव्हा परराष्ट्र धोरण म्हणतो म्हणजे काय, शेवटी परराष्ट्र धोरण राष्ट्रीय हितांच्या संरक्षणाकरता करावं लागतं. दॅट इज फर्स्ट पॉइंट. आणि त्याच्या मदतीकरता संरक्षण धोरण बनावं लागतं. आपण जे पाहतोय आतंकवादी युद्ध जो आहे हा पाकिस्तानने अप्रत्यक्ष युद्ध भारतावरती थोपलेला आहे. बर, ही वास्तविकता त्यांची, दॅट इज एज पार्ट देअर फॉरेन पॉलिसी. हो. परंतु युद्धात्मक स्थितीने पाहिलंय तर अघोषित युद्धाचा पर्याय घोषित युद्ध नव्हे. हो. अ डिक्लेअर्ड वॉर इज नॉट दी आन्सर टू दी इनडिक्लेअर्ड वॉर. राईट. ह्याच्याकरता आपल्याला थोडीशी कुठेतरी बदल करावे लागेल आणि ती बदल होत चालली आहे. शेकटकरजी, सातत्याने एक टीका केली जाते की पाकव्याप्त काश्मीर आपल्याच भागावर आपण हल्ले केले, कितपत योग्य आहे? विचारलं तर ऐकून घ्या. आता हे तुम्ही म्हणताय ना, पाकिस्तान म्हणतो का? हे
बरोबर. हे तुम्ही म्हणताय स्टुडिओमध्ये बसून की आमचा भाग आहे, भारतीय म्हणतोय पण हा बरोबर आहे, पण आहे पाकिस्तान म्हणतो आमचा आहे, ठीक आहे तुम्ही म्हणताय, मग मी आलो तिथे, पण आम्ही म्हणतोय की आमचा भाग आहे. आणि हे काही त्यात काही चूक नाही. आतंकवादी समजा उद्या मुंबईमध्ये घुसतील तर वाट पाहिजे का त्यांची? हो हो. व्हेर एव्हर दे आर वी हॅव टू हिट दॅम. व्हेर एव्हर दे आर. ते बाहेरचे लोक आले, पाकिस्तानचे आतंकवादी आलेले, म्हणून आपल्याला ते करावं लागलंय. आणि ह्याच्याकरता परराष्ट्र धोरण जेव्हा आपण म्हणतोय त्यात थोडंसं बदली आपल्याला करावं लागेल की तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आहे, भारताविरुद्ध जर तुम्ही काम करताय आम्ही तुम्हाला शोधून काढू. ही नीती जी आहे हे इस्रायलची आहे, ही नीती अमेरिकेची आहे, पण आपण त्या प्रकारचं करणार नाही. कमीत कमी तू आमच्या अवतीभोवती जिथे आहे आम्ही तुम्हाला शोधून काढू. आम्ही वाट पाहणार नाही की तुम्ही आमच्या क्षेत्रामध्ये या, आमच्या लोकांना मारा, आमच्यावर ते बॉम्ब हल्ले करा आणि मग आम्ही एक समिती निर्माण करू, पता लावू, आम्ही खटले देऊ. हे जर करत राहिलं तर आपण युद्ध करू शकणार नाही. कार्तिकजी लोखंडे विदेश नीतीच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा भूमिका घेऊन कोणतं तरी सरकार, केंद्र सरकार काम करते अनेक वर्षानंतर, असं संपूर्ण भारतामधल्या सगळ्या जनतेला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या विदेश नीतीमध्ये अजून आमूलाग्र बदल कशा पद्धतीने माननीय पंतप्रधान आणि परराष्ट्र धोरण करणार आहे? विदेश नीतीमध्ये आधीच बदल होऊ घातलेले आहेत. आणि एक याच्यामध्ये समजून घ्यायला लागेल की युरोपियन कन्सेप्ट जी असते ती टेरिटोरियल एम्पायरची असते. हो हो. आपली जी कन्सेप्ट आहे ती कल्चरल एम्पायरची आहे. अगदी बरोबर. आणि कल्चरल एम्पायरची जी कन्सेप्ट आहे ती सध्याच्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने राबवणं सुरू केलेलं आहे तर त्याला विदेश नीतीमध्ये सुद्धा इन्कॉर्पोरेट केला गेला आहे. बरोबर. आणि त्याचे दृश्य परिणाम आता हे दिसायला लागले आहेत की जिथे जिथे आपलं कल्चर आहे त्या त्या देशांशी आपले संबंध नुसतेच चांगले होत नाही आहेत, तर त्यांच्याकडनं आपण महत्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सपोर्ट सुद्धा मिळवण्यात यशस्वी होतो. म्हणून अफगाणिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांनी त्या ठिकाणी सार्क परिषदेमध्ये जायला नकार दिला. ही पण आता आपल्या जमेची बाजू म्हटली पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी सार्क परिषद होत नाहीये आणि इस्लामाबाद होणार नाहीये. जरूर. म्हणजे जरूर मला तुम्हाला सांगावं वाटतं की ज्या वेळेस उरीचा अटॅक झाला त्यावेळेस मी बांगलादेशच्याच दौऱ्यावर जात होतो आणि ज्या दिवशी मी तिथे होतो प्रवास करत असताना तेव्हा बांगलादेशी रेडिओवर ज्या बातम्या आल्या त्यामध्ये तिथल्या पंतप्रधानांनी भारताला पहिल्यांदा सपोर्ट दिला आणि त्यांनी उरीचा अटॅक जो आहे तो कंडेम सुद्धा केला. आणि बांगलादेशमध्ये जनरल ज्या लोकांशी मी सुद्धा बोललो त्या लोकांची सुद्धा हीच प्रतिक्रिया होती की आम्हाला आमच्यावर पाकिस्तान्यांनी अनन्वित अत्याचार केले होते, त्यानंतर आम्ही वेगळे झालो, त्यानंतर सुद्धा आम्हाला टेररिझमची झळ पोचते आहे. पाकिस्तानातनं फेक करन्सी नोट्सचा जो व्यवसाय चालतो मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये जातात, बांगलादेशातनं इकडे सर्क्युलेट होतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करत आहे. तर बांगलादेशी लोकांमध्ये सुद्धा आपण एक कल्चरल अफिनिटीचा जो एलिमेंट होता त्याला आपण प्रॉपरली सपोर्ट देणारी नीती राबवली. अगदी बरोबर म्हणलात. बांगलादेश, अफगाणिस्तान सारख्या देशांनी जे मुस्लिम बहुल देश असताना देखील भारताच्या मागे उभे राहिले की जगाला दहशतवाद नको आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रथमतः सार्वजनिक भूमिका अशी मांडली की बाबा बलुचिस्तानचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. आपण दहशतवादी कारवाई पाकिस्तानमध्ये करू शकत नाही, पण बलुचिस्तानला जे स्वातंत्र्य मागतायत त्याला आपण सपोर्ट करू शकतो. ही पहिली भूमिका 68 वर्षानंतर एका पंतप्रधानांनी मांडण्याचं धाडस केलं. हे परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. वंजारीजी, आपण काय सांगू शकाल? स्वागत करायला पाहिजे. म्हणजे यावेळेस मी प्राईम मिनिस्टर साहेबांचं तर अभिनंदन करतो. त्यांनी जे गेल्या 2 वर्षांमध्ये काही निर्णायक कंट्रीजमध्ये व्हिजिट्स दिल्या आणि जे गुडविल निर्माण केली त्याच्याच आपण पाहतो आहोत. म्हणजे जे काही आता जे काही सर्जिकल स्ट्राईक केलं त्याला मोस्ट ऑफ द कंट्रीज सपोर्ट केलाय. पुन्हा सार्कचा जरी विचार केलास तू तरी तू बघ की सार्क करता त्याने बांगलादेश झालं, हे झालं, नेपाळ वगैरे या लोकांनी विड्रॉ केलेलं आहे. दिस इज द रिझल्ट ऑफ पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव करण्यामध्ये 2 वर्षामध्ये या केंद्र शासनाला माननीय पंतप्रधानांनी यश मिळालं. डेफिनेटली इट इज अप्रिशिएबल, देयर इज नो डाऊट ऑफ इट. पण कोपीकरजी, आपण जर पुढे गेलो, आटोदाबादमध्ये जाऊन अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारण्याचं काम केलं. हे पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणच्या सपोर्टशी होऊ शकत नाही. तसेच सर्जिकल स्ट्राईकचे आपण एक धाडसी पाऊल या वातावरणामध्ये केलं. या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं आपण तर आपण काय सांगू शकाल? अमेरिका आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. कोपीकरजी, ह्याच्याबद्दल मी असं म्हणेन की अमेरिका पाकिस्तानमध्ये इतक्या खोलवर जाऊन अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करू शकली कारण त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान होतं आणि त्यांच्याकडे जागतिक मतावर पकड करण्याची जी एक क्षमता होती तेवढी अजून आपल्याकडे नाहीये. पण आता ती क्षमता आपल्याकडे यावी असे ते प्रयत्न चालू आहेत.
आणि ते बरोबर दिशेने चालू आहेत. त्यामुळे आता यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी फक्त 500 मीटर ते 6 किलोमीटर आत गेलेलो असू, हो पण माझी खात्री आहे की जर राजकीय इच्छाशक्ती असेल जी तर ह्याच्याहूनही जास्त खोल जाऊन अशी सर्जिकल स्ट्राईक करायची क्षमता आपल्याकडे येईल. खासगीवाली चायना सोडून बाकी सर्व देशांनी या गोष्टीचं स्वागत केलं. चायनाने मात्र चीननी त्या संदर्भातली भूमिका सावधपणे मांडली. ही एक म्हणजे अजूनही चीन पाकिस्तानबरोबर असल्याचं दाखवलं जातं. चीनकडे असं मोठं तंत्रज्ञान आहे, उद्या ते पाकिस्तानला देऊ शकतात. आपली स्वयंसिद्धता तंत्रज्ञानाने कशी होणार? चीन आणि पाकिस्तानमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जे मेतकूट जमलेलं आहे जी ते आपल्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. चीननी पाकिस्तानला जो आता पाठिंबा दिलेला आहे तो बेसिकली त्यांच्या इकॉनॉमिक कारणांमुळे दिलेला आहे. हो जो कॉरिडॉर होणार आहे तयार जी आणि ज्या कॉरिडॉरमुळे चीनला जे इकॉनॉमिक फायदे होणार आहेत ते फायदे धोक्यात आल्यामुळे चीन भारतावर दबाव आणते हो. की तुम्ही बलुचिस्तानमध्ये हालचाल करू नका. पण जसं आम्ही आता म्हणतो की लष्करी जो सर्जिकल स्ट्राईक झाला त्या एका लष्करी सर्जिकल स्ट्राईक पेक्षा 15 ऑगस्टचं पंतप्रधानांचं भाषण हे 50 सर्जिकल स्ट्राईकच्या जोडीचं आहे. खरी गोष्ट की त्यांनी एकदा बलुचिस्तानचं पिल्लू सोडून दिलं. हो कालपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये हो गिलगिट आणि इतर प्रांतांमध्ये देखील पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध मोर्चे निघाले. कॅम्पच्या विरुद्ध मोर्चे लोकमत सुरू झालेलं आहे. हो हे आपण लष्करी दृष्ट्या कुठल्याही स्ट्राईकनी करू शकत नाही. वंजारीजी जे आणि- राजकीय स्ट्राईक वंजारीजी माननीय पंतप्रधान असं म्हणले की आपल्याला गरिबी आणि अन्य त्याच्याविरुद्ध तुम्ही लढा. हे युद्धाविरुद्ध आणि दहशतवाद करून आपला ते पाकिस्तानचा देश देखील पुढे येणार नाही. विकासाविरुद्धच्या बाबतीत भूमिका पाकिस्तानने घ्यायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असणारी चेतवण्याची भूमिका त्यांनी घेतली. वंजारी ऑफकोर्स इट इज फॅक्ट्स. आणि जसं कर्नल साहेब बोलले की ते गिलगिट झालं किंवा बलुचिस्तान झालं वगैरे जी. या ठिकाणी तो सिल्क रोड जातोय. हो चायना इज ट्राइंग टू कॅप्चर द वर्ल्ड ऑन द बरोबर. फार ईस्ट साइड, मिडल ईस्ट साइड. हो आणि अमेरिका ऑल्सो इज अफेक्टेड टू दॅट. हो. आज चायनाचे सुद्धा गुड्स अमेरिकेमध्ये पोहोचलेले आहेत. बरोबर चायना इज अपकमिंग इकॉनॉमिकली. आता थोडंसं इकॉनॉमिकल हा जरा हे झाला असेल, रिसेशन असलं तरी चायना इज मेकिंग ए गुड्स आणि चायना विल बी ए डिफिकल्ट पोस्ट टू द अमेरिकन इकॉनॉमिकली आणि मिलिटरीली ऑल्सो. कार्तिक लोखंडेजी पुढच्या भविष्यामधलं तिसरं महायुद्धाचं केंद्रस्थान भारत पाकिस्तान असेल अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरणामध्ये जे विश्लेषक आहेत त्यांचं पूर्वी मत होतं. आज मात्र ते मत बदललंय. काय पुढच्या भूमिकाच्या दृष्टिकोनातून भारत आणि पाकिस्तान केंद्रबिंदू तिसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात असतील? बघा, भारत पाकिस्तान बद्दलही बोलल्या जातं, इस्रायल पॅलेस्टीन बद्दलही बोलल्या जातं की तिथनं तिसरं महायुद्ध सुरू होईल आहे. पण तो भविष्यामध्ये तर कोणी डोकावून पाहिलेलं नाहीये, कोणामध्ये तेवढी क्षमता नाही आहे. पण आपण भविष्याच्या दृष्टीने तयार राहण्याकरता आपलं लष्कर जे आहे त्यामध्ये 3 फॅक्टर्स असले पाहिजेत. आणि त्याबद्दल आर्मीच्याच काही डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. ते 3 मुद्दे असे आहे: आर्मी ऑर फोर्सेस शुड बी लाईट, लिदल अँड वायर्ड. या बरोबर. आणि हे तिन्ही करण्याकडे आपली वाटचाल ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि येत्या काळात त्याचे दृश्य परिणाम सुद्धा दिसेल. आणि आधी जे मी बोललो होतो की आपले आर्म फोर्सेस जे आहेत ते थ्रेट बेस्ड असण्यापेक्षा कॅपेबिलिटी बेस्ड होण्याकडे जास्ती त्यांचा कल आहे, काम सुरू आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला मांडायचा होता की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बद्दल कर्नल खासगीवाले बोललेत. हो बरोबर आहे. चीन आणि पाकिस्तान यांचा आधीपासून मेतकूट राहिलेला आहे, एकमेकांना सपोर्ट करतात. पण आता आपण सुद्धा त्या दृष्टीने किंवा चीनला काउंटर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की इराणमध्ये चबाहार पोर्ट बद्दलचा आपण एक अग्रीमेंट केलेला आहे. आणि जर आपण लार्जर पिक्चर कन्सिडर केलं तर चबाहार पोर्ट हा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा एक भाग आहे. बरोबर. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर झाला किंवा त्यांचा 1 बेल्ट 1 रोड इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे ज्याला सिल्क रोडचं एक्सटेन्शन मानलं जातं, हा ईस्ट साऊथ आहे, सॉरी ईस्ट आणि वेस्ट आहे. पण इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर याच्यामध्ये अनेक कंट्रीजची कनेक्टिव्हिटी आहे. आणि त्यामध्ये देशाची पुढची एनर्जी सिक्युरिटी जी आहे ती सुद्धा एन्श्युअर होण्याची कार्तिक लोखंडेजी आपल्याबरोबर डॉक्टर शैलेंद्र देवळारकर आहेत, जे परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत, थेट दूरध्वनी यंत्रणामार्फत आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर शैलेंद्रजी, आपलं मनापासून या महाचर्चेमध्ये स्वागत.
आणि महत्वाचा एक प्रश्न आता चर्चेला जातोय की माननीय पंतप्रधान महोदयांनी त्या संदर्भात बैठका देखील घेतल्या की परराष्ट्र धोरणाची नीती जर का अवलंबली तर आपला सिंधू करार जो झाला होता त्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, ज्याचा मोठा फटका आपण पाकिस्तानला देऊ शकतो. असं काही धोरण अवलंबलं जाईल का? आणि त्याला चेकमेट देण्याचं काम चायनाने देखील त्या ठिकाणी, चीनने देखील केलंय. तर ही भूमिका पुढच्या भविष्यात परराष्ट्र धोरणासंदर्भात कशी राहील? संजयजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानच्या संदर्भामध्ये भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं त्यामध्ये स्पष्टता नव्हती, अशा स्वरूपाची एक टीका ही सातत्याने केली जायची. आणि आपल्याकडे म्हणजे आपण पाकिस्तान बरोबर जेही आपले प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण 1998 नंतर चर्चेच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवू शकतो याकडे आपला जास्तीत जास्त कल होता. 1972च्या शिमला अग्रीमेंटमध्ये एक फार महत्वाची तरतूद होती की आपल्याकडे जी एलओसी आहे पाकिस्तान आणि भारतातल्या याच्यातलं, तर एलओसीचा आपण आदर करू. आणि तो आदर करण्यासाठी एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन आपण हा सातत्याने अवलंबत आलेलो होतो. आणि त्यामुळे परंतु हा स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन आपण अवलंब करत असताना आपल्याला जगाची फार मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली, परंतु आपण पाकिस्तानला दहशतवादापासून परावृत्त करू शकलेलो नाही. त्यामुळे आता आपल्याला ही जी स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन आपण ही एक प्रकारची लक्ष्मण रेषा आखून घेतलेली होती. आणि हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल बॅरियर होता आणि याला क्रॉस करणं शक्य होत नव्हतं. म्हणजे 2002 मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, 2008चा हल्ला झाला, 2013ला आपले काही सैन्य गिलोटीन केले गेले आणि त्याच्यानंतरही आपल्याकडे पठाणकोट झाला. उरीच्या हल्ल्यानंतर आपण पहिल्यांदा ही लक्ष्मण रेषा क्रॉस करण्याची ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते धोरण स्वीकारलं. सिंधू करार पाणी वाटप करारासंदर्भात काय सांगाल? भूमिका घेत आहे माननीय पंतप्रधान घेत आहेत. एक्झॅक्टली मी त्याकडे वळतो. आता मुद्दा असा आहे की आपण आता पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी 3 पद्धतीने धोरण आखलेलं आहे आणि त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून कसं घोषित करता येईल आणि आर्थिक निर्बंध पाकिस्तानच्या विरुद्ध कसे लावता येईल यासाठी आपला प्रयत्न चाललेला आहे. विभागीय पातळीवरती आपण 2 पद्धतीने पाकिस्तानची कोंडी करतो आहे. एक जी कोंडी आहे ती राजनैतिक पातळीवरती, जे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवरती आपण बहिष्कार टाकला आहे. दुसरी आर्थिक पातळीवरती आहे की ज्यामध्ये आपण 1996चा MFN करार जो होता, मोस्ट फेवर्ड नेशनचा आपण दिलेला दर्जा, तो काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आपण आणखीन एक पाऊल उचलतो आहे की 1960 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये तो एक सिंधू करार झालेला होता आणि हा करार जो होता, हा करार प्रामुख्याने जे पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या, पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत सिंधू आणि तिला मिळणाऱ्या 5 नद्या. डॉक्टर शैलेंद्र 2 वाक्यात सांगा, सिंधू करारासंदर्भात भारत आग्रही भूमिका, आक्रमक भूमिका घेईल का? हो, ज्याच्या संदर्भामध्ये ह्या करारातनं आपल्याला बाहेर पडणं हे 1972च्या व्हिएन्ना करारानुसार शक्य आहे, परंतु भारत याच्यातनं बाहेर पडणार नाही. या करारानुसार 80% पाणी हे पाकिस्तानला वापरायचं आहे, 20% आपल्याला वापरायचं आहे. परंतु आजपर्यंत आपण आवश्यक अशा स्वरूपाचे धरण प्रकल्प हे तिथं बांधू न शकल्यामुळे आपण ते पाणी वापरू शकलो नाही, सिंचनासाठी. डॉक्टर शैलेंद्रजी, अगदी खरी गोष्ट आहे. याची कल्पना आपल्याला आहे की आपण ह्या जरी अंमलात आणले ठरवलं तरी किमान 10 वर्षाचा कालावधी त्यासाठी लागेल आणि मोठी आर्थिक तरतूद देखील करावी लागेल. डॉक्टर शैलेंद्र, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि चांगली माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो. शेकटकरजी, मुळामध्ये आपण असं नेहमी म्हणत असतो की बाबा आपण सातत्याने दहशतवादाबद्दल बोलतो, पण भारतीय लष्कराचं एकूण असणारं बळ वाढवण्यासाठी आणि दहशतवादाला कणखरपणे सामोरं जाण्यासाठी काय भूमिका घेणं आवश्यक आहे वर्तमानामध्ये, असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम भारतीय सैन्याला भारतीय सैन्यासारखं काम करू द्या, त्यांच्यावरती तुम्ही निर्बंध आणू नका, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की थोडीशी आपली मानसिकता बदलली पाहिजे. जसं मी पहिले म्हटलं होतं की यू कॅनॉट फाईट टेररिझम बाय डायरेक्ट वॉर. आपल्याला टेररिझम, जो आतंकवाद जो आहे, हा काउंटर टेररिझम केला पाहिजे. यू हॅव टू फाईट टेररिझम विथ काउंटर टेररिझम. यू कॅनॉट फाईट प्रॉक्सी वॉर बाय अनदर वॉर. यू हॅव टू फाईट प्रॉक्सी वॉर बाय काउसी वॉर. आणि हे सैन्यामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतोय, मी महानिर्देशक होतो त्या पदाचा, आपल्याकडे कर्तबगारी आहे, गुणवत्ता आहे, फक्त इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. आणि ती इच्छाशक्ती सुदैवाने भारताच्या करता ह्या राष्ट्रीय पातळीवर ते सुरू झालेली आहे. आपल्याला लवकर दिसतील आहे. आपण बलुचिस्तानचा उल्लेख केला, आपण बाल्टिस्तानचा म्हटलं, आपण हे सगळं येणार आहे.
हे सगळं येणार आहे. अजून एक 2-3 वर्षात तुम्ही पहा, हा नकाशा सगळा बदली होणार आहे. क्या पण बात आहे. तोपर्यंत आपल्याला घाई करायची आवश्यकता नाही. शेकटकरजी आपण अगदी जास्त बरोबर म्हणलात की ओढायची बऱ्याच आवश्यकता नाही. वर्षानंतर आपण राजकीय गोंडा पिण्याची मुत्सद्देगिरी आवश्यकता आणि नाही. इच्छाशक्तीमुळे ढोल वाजवायची आवश्यकता आपण हे नाही. सर्जिकल कामं स्ट्राईक करू द्या. करू शकलो. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. कॅप्टन वंजारीजी सांगा, संरक्षण सिद्धता भविष्यामध्ये सिद्ध करण्यासाठी आणि दहशतवादाला खात्मा करण्यासाठी, नायनाट करण्यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? 2 गोष्टी आहेत. सैन्य दलाचं तर अपग्रेडिंग सुरुवातीपासूनच चालत आहे, चालणार आहे. जी. वी आर ऑल्सो डेव्हलप इन द स्पेस, ऑल्सो वी आर डेव्हलप इन द एअरफोर्स, नेव्ही, आर्मी. हो. ह्या डेव्हलपमेंट तर होतच असतात. हो. हा दहशतवाद जर थांबायचा असेल तर मला एक प्रकर्षानं जाणवतं की आपण विरोधी पक्षात आहोत का सरकारी पक्षात आहोत. बरोबर. विरोधाकरता विरोध करतोय. वी आर नॉट अंडरस्टँडिंग द ह्युमन बिईंग. त्याचं राजकारण करू नये. त्याचं राजकारण करू नका. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांना सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे, तर हा दहशतवाद सुद्धा निघून जाईल. विंग कमांडर शशी कोपीकर मगाशी वंजारी असं म्हणाले की भारतीय लष्करामध्ये एवढी ताकद आहे, जर आदेश मिळाला तर आपण लाहोर काय त्याच्या पुढेही जाऊन आपण संपूर्ण पादाक्रांत करू. तर हे बळ देण्यासाठी काय भूमिका घ्यावी लागेल संरक्षण सिद्धतेकरता? कारण ताश्कंतच्या वेळेस आपण गेलो होतो, सुदैवाने आपण जेवढा भूभाग केला राशन करारामुळे आपल्याला यावा लागला. कोपीकरजी. मगाशी मी म्हटलेल्या एका तत्वाचं पुनराचरण आता करतो, ते म्हणजे वॉर इज एन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स. जर चीनने इकॉनॉमिक कॉरिडॉर तर्फे आपली कोंडी करायचा प्रयत्न केला तर आपणही असं काही करू शकतो की ज्याच्यामुळे चीनवर दबाव येईल. ते आताच्या सरकारने सुरू पण केलेलं आहे. जपान, कोरिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, खास करून व्हिएतनाम यांच्याशी जी दोस्ती केलेली आहे त्याचा दबाव चीनवर नक्कीच पडेल. पश्चिमेकडे अफगाणिस्तान आणि इराण यांच्याशी दोस्ती केली आहे, तशी दोस्ती, पण ती जर वाढवली तर त्याचाही दबाव या नंतरच्या राजकारणावर दिसून येईल. आणि चीनचा आत्ता जो उद्देश आहे की पाकिस्तानला आपला प्यादा म्हणून वापरायचं, त्याबद्दलची त्यांची क्षमता कमी होईल. आंतरराष्ट्रीय दबाव चीनवर टाकणं आवश्यक आहे. खासगीवाल्याची राजकीय मुत्सद्देगिरी लष्कराला कसं बळ देते, ती देण्यासंदर्भात काय भूमिका घ्यायला लागेल? लष्कराला बळ बेसिकली इक्विपमेंटमुळे मिळतं. बोफोर्सच्या प्रकरणानंतर भारतामध्ये कुठलीही साधन सामुग्री खरेदी करताना सनदी अधिकारी इतके घाबरत होते की गेल्या 10 वर्षांमध्ये जे आपल्याला हवं असलेलं सामान आपण खरेदीच केलेलं नाही. बरोबर. आता जे पंतप्रधानांनी राफेलचा करार केलेला आहे तो देखील त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातल्यानंतर हा करार होऊ शकला. तर अशाच प्रकारे सनदी अधिकारी वागायला लागले आणि कुठल्याही आयुधांची प्रोक्युरमेंट त्यांनी बंद ठेवली किंवा ते करेनासे झाले तर सेनेला काहीही पराक्रम गाजवता येणार नाही. नुसती मर्दमुखी असून चालत नाही, त्याच्या जोडीला तसं टेक्निकल नॉलेज, टेक्निकल इक्विपमेंट आणि हत्यारही लागतात जे आपल्याकडे नाहीये. कार्तिकजी लोखंडे, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँथनी यांच्यावर नेहमी सातत्याने ही टीका होत होती की त्यांनी कोणतंही नवीन इक्विपमेंट आणि खरेदी केलं नाही कारण घोटाळ्याचा आरोप होईल म्हणून. अशी राजकीय मुत्सद्देगिरी 10 वर्षात असल्यामुळे लष्कर मागे गेलं असं मला वाटत नाही, आणि ही मुत्सद्देगिरी काय ठेवणं आवश्यक आहे? डेफिनेटली काही गोष्टींमुळे, त्याच्या सायकोलॉजिकल बॅरियर्समुळे देशातलं डिफेन्स प्रोक्युरमेंट थोडंसं मागे गेलं. पण आता राफेल डील जी झाली त्याच्यानंतर आणखी काही डील्स होऊ घातल्या असं कळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सरकारच्या फोकस एरियामध्ये परत एकदा डिफेन्स प्रोक्युरमेंटचा भाग आलेला आहे हे जाणवत आहे आणि त्याचे निश्चितच चांगले परिणाम होतील. आणि यातला आपण जो म्हणाला होता एक मध्ये उल्लेख केला होता की लोकसहभाग कसा वाढवायचा काउंटर टेररिझमसाठी, तर त्या संदर्भात 2-3 गोष्टी फक्त सांगू इच्छितो. एक असं आहे की मुळात सामान्य भारतीयाला आजच्या घडीला इंटरनेट जरी आलेलं असलं तरी आपल्या भारताचा नकाशा नेमका कसा आहे हे माहिती नाही आहे, दुर्दैव आहे. आणि त्यामुळे काय होते की अक्साई चीनचा भाग असेल किंवा पीओकेचा भाग असेल, हे नसलेले नकाशे अनेक ठिकाणी छापल्या जातात, पॉप्युलराइज केल्या जातात, बॅनरवर लावल्या जातात. अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. या संदर्भात जे आहे कायदे बनवून होणार नाही, शाळेच्या लेवलपासून याचं एज्युकेशन सुरू करायला पाहिजे. दुसरा, वॉर हिरोज जे आहेत, रजांगला सारखा आपल्याकडे इपिक बॅटल झाला पण त्याचा उल्लेख कुठेही स्कूल करिक्युलम मध्ये दिसत नाही, कॉलेजच्या लेवलला कुठे शिकवलेला दिसत नाही.
स्ट्रॅटेजिक कल्चर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर याची सुरुवात शाळा आणि कॉलेजेस पासून करावी लागेल आहे. आणि ते जर आपण केलं तर येत्या काळामध्ये काउंटर टेररिझमच्या मूव्हजला सरकारशिवाय जनतेकडून सुद्धा लष्कराला फारच चांगला पाठिंबा मिळाला आहे. कार्तिकी लोखंडे अगदी बरोबर बोललात तुम्ही. खरी गोष्ट आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांपासून खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाचे धडे घेणं गरजेचं आहे. शेकडकरजी मला सांगा, लष्कराचं आत्मबळ वाढवण्यासंदर्भामध्ये संरक्षण सिद्धता कशा पद्धतीने केली पाहिजे? संरक्षण दलाचं आत्मबळ वाचवायकरता तुम्ही संरक्षण दलासारखं काम करू द्या. जी, फक्त तुम्ही इतकं सोडा, मेहरबानी करा. त्यांच्यावरती तुम्ही हे टिगारपिणी करू नका. तुम्ही आमच्याकडे सबूत आणा, पुरावे आणा, हे सगळं धंदे करू नका त्यांना. परंतु एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या संमतीने देतोय. मी आपल्याला भविष्यवाणी करतोय आपल्या वाहिनीवरती आज. येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचा राजनैतिक नकाशा बदली होणार आहे. ह्याचं ब्लूप्रिंट तयार झालेले आहे पाश्चात्य देशामध्ये. दे हॅव ऑलरेडी ड्रॉन द मॅप ऑफ न्यू पाकिस्तान. त्याला जर थांबवायचं असेल तर पाकिस्तानचं शासन, पाकिस्तानची सैन्य, पाकिस्तानची ISI आणि आतंकवादी तत्वांना प्रोत्साहन देणे, हे चारच लोक थांबवू शकतात. पाकिस्तानची सामान्य जनता नाही, त्यांना नको आहे. अदरवाईज पाकिस्तान विल फाइंड इटसेल्फ इन अ डिफरंट स्टेट. ही भारताची इच्छा नाही आहे, ही पाश्चात्य जगताची इच्छा आहे. आणि ह्याच्याकरता आपल्याला सावध राहण्याची कॅप्टन वंजारी, पण ही वास्तविकता बहुतेक आपण त्यावेळेला दूरदर्शनच्या महासंपादक किती होणार आहे. नक्कीच निर्णय घ्यायचे ठरवले तरी लष्कराचा एवढा प्रभाव त्यांच्यावर अतिरेक्यांच्या संदर्भात बळ देण्यासंदर्भात आहे. नवाज शरीफनं देखील भूमिका घेता येणार नाही. काय वाटतं तुम्हाला? ऍब्सोल्युटली करेक्ट. नवाब शरीफ हे सिव्हिलियन अवघड प्रश्न आपल्या समोर आहे, म्हणजे याचं उत्तर कसं मिळणार? दे कांट डू इट. आणि लष्कर, मी सुरुवातीपासून सांगतोय की तिथे जी काही सर्जिकल स्ट्राईक्स होत आहेत त्या तिकडनंही होणार आहेत आणि आपल्याकडनंही होणार आहेत. ऑफकोर्स वी आर मच सुपिरियर दॅन द पाकिस्तान. कारण त्या पाकिस्तानमध्ये गव्हर्नमेंट पण असं की कुठे एक्झिस्टच नाहीये. कारण त्या ठिकाणी सईद हा तुमचा हे करतो आहे, नवाब शरीफ आहेत आणि फौज आहे. तर प्रत्येकाला खुर्ची सांभाळायची आणि त्यामुळे पाकिस्तान हा सतत आपल्याला त्रास देणारच राहणार आहे. आणि जसं की आता आपण बरेचसे पॉईंट्स काढले, सिंधू वॉटर हे आहे, कोपीकरजी तिथल्या राजकीय परिस्थितीचा जर का आढावा घेतला तर मोठं आव्हान आपल्या समोर आहे की ते आपण कशा पद्धतीने सामोरं जाणार? मग अशी म्हटलं गेलं तसं तिकडे एक त्रिशंकू सत्ता आहे. तिथे एक नागरी सरकार आहे, हो, तिथे खूप बळकट सैन्य आहे आणि तिथे तालिबान सारख्या संस्था आहेत. दुर्दैवाने तिथलं सैनिक बळ जे आहे ते सर्वात जास्त पॉवरफुल आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक परिस्थितीला सामोरं जावं लागतं, ते हे की आपण त्यांच्याशी बोलायचं तर त्यापैकी कुठल्या घटकाशी बोलावं. आपण जर तिथल्या नागरी सरकारशी बोललो, हा मोठा पेच प्रसंग आपल्या समोर आहे. अगदी खरी गोष्ट आहे की कोणत्या घटकाशी बोलावं आणि प्रश्न सोडवा. खासगीवालेजी, मुळामध्ये या सगळ्या संरक्षण सिद्धतेकरता कोणतं पाऊल, आश्वासक पाऊल लष्कराने उचलावं आणि केंद्र शासनाने उचलावं? संरक्षण सिद्धतेकरता लष्कर सिद्ध आहेच. लष्कराला सिद्ध करायचं काम आता राजकीय नेतृत्वांनी करायचं आहे, जे आता बहुतांशी सुरू झालेलं आहे. पण हे जे काम सुरू झालेलं असतं, आत्ता सुरू झालं असेल तर ह्याचे परिणाम बघायला आपल्याला किमान 3 वर्ष तरी वाट पाहावी लागते. मग या मधल्या 3 वर्षाच्या काळामध्ये काय करायचं हे राजकीय नेतृत्वाने ठरवणं जास्त गरजेचं आहे. लष्करामध्ये नौदल आहे, हवाई दल आहे, पायदळ आहे, सगळेच सहभाग त्यामध्ये आहेत. संरक्षण सिद्धतेसाठी सगळ्यांना बळकट करावं लागेल. हो, सगळ्यांना बळकट करावं लागणार आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की पाकिस्तान आपल्याशी जो दहशतवाद किंवा अघोषित युद्ध सुरू करतं त्याचं मूळ कारण काय आहे की तिथे लष्कर-ए-तोयबा आणि तालिबानचं जे वर्चस्व आहे त्यांना मुस्लिम नसलेलं लोकशाहीवादी राष्ट्र मंजूरच नाहीये. खरी गोष्ट. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न तोडगा आपण जरी काढला तरी दहशतवाद संपेल अशातला प्रकार नाही. आणि तो त्या पद्धतीने कधीच संपणार नाही. कारण दहशतवाद जोपासणं याकरताच लष्कर सईद जफीर आणि सगळ्यांना सातत्याने सक्रिय पाठिंबा देत आहे. वंजारीजी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय शेवटचं सांगू शकाल की आपल्या भारतीय नागरिकांनी राजकारण न करता काय पद्धतीने पुढच्या भविष्यामध्ये भूमिका घ्यावी लागेल? भारतीय नागरिक राजकारण करतच नाही. राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते हेच
गडबड करतायत. बेसिकली आपण वी मस्ट अंडरस्टँड इच अदर की वी आर इंडियन्स अँड फर्स्टली वी आर इंडियन्स आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली तर वेल देर इज नो प्रॉब्लेम. खरी गोष्ट आहे, आपण प्रथम भारतीय आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक भारतीय म्हणून प्रत्येक भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. मग लष्कराने केलेला कोणताही अटॅक असेल आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कोणतीही भूमिका आपल्या लष्कराने घेतली असेल त्याला सक्रिय पाठिंबा देणं आवश्यक आहे. आजच्या चर्चेमध्ये सर्वजण आपण सहभागी झालात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. कॅप्टन सुरेश वंजारी, विंग कमांडर शशी कोपीकर, कर्नल श्री खाजगीवाले, कार्तिकजी लोखंडे होते चीफ रिपोर्टर दैनिक हितवाचे, लेफ्टनंट जनरल श्री D.B. शेकटकर हे देखील निवृत्त अधिकारी आपल्यावर पुण्यावर होते. ही सगळी मंडळी अतिशय अनुभवी मंडळी आहेत आणि यांचा प्रत्येक अनुभव हा महाचर्चेचा एक विषय होऊ शकतो. आपण जर का पाहिलं तर महाचर्चेमध्ये हा प्रत्येक असणारा विषय हा महाचर्चेच्या व्यासपीठाचा मोठं अंग होऊ शकतं. या चर्चेमध्ये सहभागी झालेली सगळी मंडळी आणि भारतीय लष्कराचे सगळे असणारे जवान यांचं या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना आत्मबळ देण्यासाठी आपण सारेच जण भारतीयत्वाच्या भूमिकेतून आपण कटिबद्ध होऊया ही प्रार्थना करतो. पुढील भविष्यात भेटूया महाचर्चेच्या वेगळ्या विषयासह. तोपर्यंत मनपूर्वक आभार.